बड़े मियाँ तो बड़े मियाँ, छोटे मियाँ सुभान अल्लाह. नरेंद्र मोदीच्या मोदी मात्र देवेंद्र फडणवीस जे आहेत ही काही कमी नाही. रायगड शहरातील खालापूर येथे आज शेतकरी कामगार पक्षाचा 79वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा करण्यात आला. युवा नेता सौम्या कोरडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. त्यानंतर राष्ट्रगीतानं कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी शेतकरी कामगार पक्षाच्या स्थापनेपासून आजपर्यंतचा संघर्षमय आणि गौरवशाली इतिहास उपस्थितांसमोर उलगडण्यात आला. पक्षावरील कार्यकर्त्यांची निष्ठा, शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांशी असलेली बांधिलकी तसंच पक्षाच्या विचारांप्रती असलेला विश्वास याचं जिवंत चित्र या वर्धापन दिन सोहळ्यात पाहायला मिळालं. हजारो कार्यकर्ते, नागरिक आणि पदाधिकारी उपस्थित राहिल्यानं संपूर्ण परिसरात उत्साहाचं वातावरण निर्माण झालं होतं. या कार्यक्रमाला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार रोहित पवार तसंच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली. कार्यक्रमादरम्यान अनेक मान्यवरांची भाषणे झाली. यावेळी दिल्लीपर्यंत आपल्या कामाची छाप उमटवणाऱ्या शेतकरी कामगार पक्षाच्या युवा कार्यकर्ता सौम्या कोरडे यांनी विशेष लक्ष वेधून घेतलं. त्यांच्या उपस्थितीची आणि कार्याची कार्यकर्त्यांमध्ये मोठी चर्चा रंगली आहे. दिनाच्या मी सगळ्यांना क्रांतिकारी शुभेच्छा देते आणि लाल सलाम पेश करते. आज जे देशात वातावरण होतं त्या वातावरणाला बघून आजच्या या वर्धापन दिनी भाई जयंत पाटील आणि संपूर्ण पक्षाने माझ्या हस्ते हा लाल ध्वज फडकवण्याचा मान मला दिला हे मी कधीच विसरू शकत नाही. आणि हीच ती गोष्ट आहे जी आपल्या पक्षाची बांधिलकी समाजाच्या प्रत्येक घटकांप्रती दाखवते, विद्यार्थी युवकांप्रती दाखवते. आज ज्या पार्श्वभूमीवरती मी तुमच्याशी बोलायला आली आहे ते तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे. आणि मागच्या काही दिवसामध्ये आपण पाहिलं की जर आपण सगळे एकत्र आलो, आपण एकजूट झालो तर न झुकणाऱ्या माणसांनाही झुकवता येऊ शकतं. आणि या देशातल्या सर्वसामान्य गरीब आणि मध्यमवर्गीय मुलांनी, विद्यार्थ्यांनी हे करून दाखवलं. शिक्षणाचा बाजार मांडलेल्या मंत्र्यांचा राजीनामा आपण मिळवला आणि त्यात आपला लाल बावटा सुद्धा सामील होता याचा मला अभिमान वाटतो. कारण हीच परंपरा आहे आपल्याला पक्षाने दिलेली, हाच ठेवा आहे आपल्याला या लाल बावट्याने दिलेला संघर्षाचा आणि न्यायाचा. म्हणून जगात, देशात जिथे जिथे अन्याय असेल त्याच्या विरुद्ध हा लाल बावटा उभा ठाकलेला असेल आणि तो असतोच. कुठून सुरू झालं हे आंदोलन? देशाच्या शरद न्यायाधीशांनी देशातल्या तरुणांना सत्तेला आव्हान करणाऱ्यांना झुळवणं. पण हे काही नवीन नाही, हा त्यांचा पॅटर्न आहे. त्याच्या आधी काही दिवस आधी ते पर्यावरणासाठी काम करणाऱ्या पर्यावरणवाद्यांना म्हटले तुमच्यामुळे देशाची प्रगती होत नाही. कामगारांच्या न्याय हक्कांसाठी लढणाऱ्यांना ते म्हणले की ट्रेड युनियन्समुळे देशाची औद्योगिक प्रगती खुंटली. मग ते देशातल्या तरुणांना झुरळं म्हणाले आणि हे आंदोलन सुरू झालं. बड़े मियाँ तो बड़े मियाँ, छोटे मियाँ सुभान अल्लाह. नरेंद्र मोदीच्या मोदी मात्र देवेंद्र फडणवीस जे आहेत ही काही कमी नाही. जगात जे आहेत तेच भारतात आहे आणि भारतात जे आहे तेच महाराष्ट्रात आहे. आणि महाराष्ट्रातला लोकोबा लोखंडे नावाचं पात्र रंगवणारे आपले जे पंतप्रधान मुख्यमंत्री आहेत यांचं कौशल्य आहे. केसानी गळा कापण्याचं एक कौशल्य त्यांच्याजवळ आहे. लाडक्या बहिणींचा घात केला, फसव्या कर्जमाफीच्या योजनेतून शेतकऱ्यांचा घात केला, पेपर फुटीचा वारंवार महाराष्ट्रातली पेपर फुटी, युवकांचा घात केला. आणि हा मुख्यमंत्री आपले जे आहेत हे घातपाती मुख्यमंत्री आहेत, विश्वासघातकी मुख्यमंत्री आहेत. आणि या मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रात पैसा फेक तमाशा देग नावाचं नाटक एक तमाशा लावलाय. आणि तो लावत असताना भ्रष्टाचाराचा कळस गाठलाय. समृद्धी महामार्गामध्ये 2000 कोटीचा भ्रष्टाचार झालाय. आता एक शक्ती महापीठ निघतोय. थेट घरचोरीचं जे खनिज आहे ते खनिज गोव्याच्या बंदरापर्यंत आणून विकण्याच्या अनुषंगानं एक शक्ती महापीठ काढला जातोय. आणि त्या शक्ती महापीठाच्या माध्यमातून 20,000 कोटीचा भ्रष्टाचार करायचा आहे. त्यामुळे यांच्याजवळ हरामाचे पैसे आहेत आणि पैशांच्या माध्यमातून हे राजकारण करतात आहे. राजकारण विचाराच्या माध्यमातून झालं पाहिजे.
राजकारण नियतीच्या, नियोजनाच्या, नीतिमत्तेच्या अनुषंगाने झालं पाहिजे. मात्र या महाराष्ट्राच्या दळबद्री करंट्या मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राचं राजकारण पैशावर आणून ठेवलंय आणि पैसा फेकून, पैशाचा तुकडा टाकून पक्ष फोडण्याचं काम, मतदारांना विकत घेण्याचं काम हे मोठ्या प्रमाणावर या सरकारने चालवलेलं आहे. तेव्हा अंधार फार झाला पण ती जपून ठेवा. आपल्या अंगामध्ये जे रक्त आहे आणि त्या रक्ताचा लाल रंग घेऊन हा लाल झेंडा उभा राहा. तुमच्या पक्षाच्या प्रचारासाठी एक युवा कार्यकर्ता म्हणून मी तिथं प्रचाराला येणार म्हणजे येणार आणि तुमच्या बरोबर त्या ठिकाणी राहणार म्हणजे राहणार. हा लढा तसा सोपा नाही. आज जर बघितलं तर पैशाचा खर्च मोठ्या प्रमाणात केला जातो. इलेक्शनमध्ये पैसा वाटला जातो. 1000 रुपये 2000 रुपये इलेक्शनच्या काळामध्ये आपल्या घरी येतात प्रत्येक मताला. पण मग 1000 आणि 2000 रुपये आपल्याला किती दिवस तिथं राहतात. आणि पैसे देऊन जर कोणी तिथं आमदार झाला, खासदार झाला, तर तो आपल्याकडे त्या ठिकाणी दुर्लक्ष करतो. त्यामुळे वातावरण हे 100% तिथं बदलते. फक्त संघटना आणि युवा या सगळ्यांनी तिथं एकत्रित येणं खूप महत्वाचं आहे. परंपरेने गेली 79 वर्ष आम्ही या ठिकाणी एकत्र जमतो. जिल्ह्यातले सर्व कार्यकर्ते ज्याप्रमाणे पंढरीला वारकरी जातात त्याप्रमाणे या ठिकाणी येत असतात, स्वतःच्या खर्चानं, स्वतःप्रमाणे. आणि तिथला ज्या ठिकाणी हा मेळावा होतो त्या ठिकाणी सर्व त्यांची राहण्याची, खाण्याची व्यवस्था ही तिथलं तालुक्याचं युनिट आमचं करत आहे. आज अलिशान अशी या ठिकाणी व्यवस्था खालापूर युनिटनी केली आणि त्यामुळे मी आनंदित आहे. दुसरं म्हणजे आजचा मेळावा हा दिल्लीच्या राजकारणानंतर जे आंदोलन तरुणांनी या देशातल्या केलं, प्रत्येक राज्यातला तरुण हा त्या ठिकाणी हजर राहिला आणि त्याने त्याप्रमाणे केंद्र सरकारच्या मस्तीमध्ये जे सरकार 12 वर्ष होतं त्याला नमवण्याचं काम या छोट्या 15 वर्षापासून 25 वर्षाच्या मुलांनी केलं. त्या आनंदामध्ये आम्ही आज वर्धापन दिन साजरा केलेला आहे. मी काम करतोय आणि आजपर्यंत ज्या पक्षाच्या नेत्यांनी ज्या पद्धतीने काम केलं, ज्या निष्ठेने काम केलं, आम्हाला खूप प्राऊड फील होतं. आणि आज विद्यार्थी आंदोलनात सुद्धा जी भूमिका आमच्या सगळ्या नेते मंडळींनी घेतली स्टुडंट्सच्या पाठीशी राहून, त्याच्याबद्दल खूप अभिमान आहे. आणि आज सगळीकडे लोक ग्रासलेली आहेत वाढत्या इलेक्ट्रिक बिलमुळे. म्हणजे जे ब्युटी पार्लरवालीचं बिल 3000 यायचं ते आज 12000 येतं आहे. आणि सगळीकडेच म्हणजे शेतकरी असो सगळ्यांचंच बिल येतं आहे. आणि हे होतं आहे फक्त स्मार्ट मीटरमुळे. तर स्मार्ट मीटरच्या त्या न्यायासाठी सुद्धा आम्ही लढणार आहे. वाढत्या बिलाच्या न्यायासाठी आम्ही स्मार्ट मीटर विरुद्ध लढणार आहे. तर ही सगळ्या भूमिका खूप योग्य आहेत, लोकांच्या दैनंदिन जीवनातल्या आहेत आणि या सगळ्या लढ्यात सहभागी होताना खूप आनंद होतोय. तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी.